गावठाण हद्दवाढ आणि मालकी हक्कासाठी अतिक्रमणधारक एकत्र निवडणुकीवर बहिष्काराची टांगती तलवार. कुंभोज मधील छत्रपती शिवाजीनगर, राजर्षी शाहूनगर, इंदिरानगर, जयप्रकाश नगर, स्वराज्यनगर, पाण्याची टाकी परिसर तसेच गावातील विविध ठिकाणी राहणारे प्रॉपर्टी कार्डधारक नागरिक आणि गायरान क्षेत्रात घरे बांधून वास्तव्यास असणारे असे सुमारे 1300 अतिक्रमणधारक एकत्र आले आहेत. या नागरिकांच्या राहत्या घरांची जमीन कायम, नियमित आणि मालकी हक्कात नोंद व्हावी तसेच गावठाण हद्दवाढ करून पंतप्रधान आवास योजना, रमाई आवास योजना, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आवास योजना यांचा लाभ मिळावा यासाठी रविवार दिनांक 17 ऑगस्ट पाण्याची टाकीसमोर विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे आयोजित बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. बैठकीत सर्वानुमते ठरवण्यात आले की सध्याच्या भोगवटदारांची नावे असेसमेंट आणि प्रॉपर्टी कार्डमध्ये मालकी हक्कात नोंदवण्यात यावीत आणि निवासी अतिक्रमणे नियमित करण्यात यावीत. या मागणीसाठी येत्या मंगळवारी होणाऱ्या ग्रामसभेत ठराव मांडण्याचे ठरले आहे. ग्रामपंचायत सदस्य अजित देवमोरे यांनी सर्व अतिक्रमणधारकांनी ग्रामसभेत मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन केलं आहे. तसेच शासनाने मागण्यांकडे सकारात्मक दृष्टीने लक्ष न दिल्यास अतिक्रमणधारक नागरिक आणि महिलांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्याचं बैठकीत जाहीर केलं. केके न्यूज साठी हातकणंगलेहून प्रतिनिधी सचिन लोंढे. बाळ, फ्रीज मधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.